आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गणेश चतुर्थी निमित्त प्रसादाचा शिरा। ह्या शिऱ्यामध्ये मी दूध किंवा तुपाचा वापर केलेला नाहीये। तर स्वागत आहे तुमचा अम्मूज रेसिपी मराठीमध्ये। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे एक गॅसवर कढई ठेवून घेऊया। या कढईमध्ये मी 4 चमचे तेल घालून घेते। यामध्ये आपण तुपाचा वापर करणार नाहीये, त्यामुळे इथे मी तेल घेतलेले आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता। आणि हे छान आपल्याला मंद आचेवर मनुके छान असे फुलून येतील तोपर्यंतच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। आपले मनुके छान फुललेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे ड्रायफ्रूट्स आपण वेगळे काढून घेऊयात। एका झारणीच्या सहाय्याने मी हे ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे मी ड्रायफ्रूट एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। हे आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे बारीक जाड जो रवा असेल तो तुम्ही घेऊ शकता। हा रवा आपल्याला 7 ते 8 मिनिटं छान मंद आचेवर फ्राय करून घ्यायचा आहे। ह्याचा हलका रंग आपल्याला वाटत असेल की बदललेला आहे, की आपल्याला हा रवा बाजूला काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता ह्या रव्याचा थोडा हलका असा रंग चेंज झालेला दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आता हा रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। संपूर्ण रवा मी या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला 2.5 कप पाणी घालून घ्यायचं आहे। 1 कप रव्यासाठी इथे मी 2.5 कप पाणी घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम हाय करून या कढईवरती आपण झाकण ठेवून हे पाणी बॉईल करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता पाणी बॉईल झालेलं आहे। झाकण ठेवल्यामुळे आपले पाणी सुद्धा लगेच बॉईल होते, त्यामुळे इथे मी झाकण ठेवलेलं। आणि आता यामध्ये आपण थोडा करून रवा टाकत आपण असं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही यामध्ये पूर्ण रवा एकत्र टाकलात तर रव्याच्या गुठळ्या होतात आणि मग तो रवा आतमध्ये कच्चा राहतो। त्यामुळे इथे आपल्याला थोडा रवा टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। रवा आपला पाणी लगेच पितो, त्यामुळे इथे थोडासा रवा आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता रवा छान घट्ट झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता। आणि असं मिक्स करतच आपल्याला साखर संपूर्ण रव्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। साखर आपली पूर्णपणे रव्यामध्ये विरघळलेली आहे। आता यामध्ये घालूया थोडेसे ड्रायफ्रुट्स मी ठेवून देणार आहे, कारण मला नंतर फोटो काढण्यासाठी ते ड्रायफ्रुट्स वरतून टाकावे लागतील। आणि इथे 1 चमचा आपण वेलची पावडर घालूया आणि हे छानपैकी एकजीव करून घेऊयात। तुम्हाला जरी रवा खूप पातळ दिसत असेल तरी हा रवा नंतर थोड्या वेळाने घट्ट होतो। त्यावरती आपण झाकण ठेवून मंद आचेवर 1-2 मिनिटं आपल्याला फक्त मंद आचेवर ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता हा रवा छान असा घट्ट तयार आहे। चवीला पण हा शिरा खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा।
शेवटपर्यंत माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर.